आपण पाहत आहोत भौतिक राशी. भौतिक राशी. काल आपण इक्वेशन पाहिले न्यूटनचे, गती पाहिली, वस्तुमान पाहिलं, संवेग बघितलं होता काल, गुरुत्व त्वरण बघितलं होतं, ऍक्सलरेशन बघितलं होतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते पाहिलं होतं. आता आज पाहायचं आहे आपल्याला वजन. वजन आज बघूयात वजन. वजनालाच इंग्लिश मध्ये वेट असते. याचा सिम्बॉल आहे डब्ल्यू कॅपिटल. आता वजन जो आहे ना तो बलाचाच प्रकार आहे. वजन जो आहे तो बलाचा प्रकार आहे. कशाचा आहे? बलाचा. वजन कशाचा प्रकार आहे? बलाचा. त्यानंतर पृथ्वी ज्या बलाने वस्तूचं स्वतःकडे खेचते ना ते बल म्हणजेच वजन. आपण कोणतीही वस्तू वर फेकल्यानंतर ती खाली येते. कशामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. आपण काल शिकलो होतो. मग ते जे एक फोर्स लावते, ते जे बल लावते, तो प्रकार म्हणजे वजन. ही आहे सदिश राशी. कोणती राशी आहे? सदिश राशी. SI युनिट आहे न्यूटन. CGS युनिट आहे गाय. त्यानंतर याचा फॉर्म्युला आहे वजन, सूत्र बघा, बरोबर वस्तुमान गुणवले गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण. आता आपण शिकलो होतो मास कुठेही गेलं तरी मास बदलतं का? बघा, साइन नुसार न्यू, डब्ल्यू घेतला आपण साइन, वस्तुमानचा एम, साइन इंटूला इंटू तसाच किंवा डॉट दिला तरी पण चालतं. जी म्हणजेच असंच करूया. बघा, गुरुत्वीय त्वरण वस्तुमान. वस्तुमान कसं असतं? कॉन्स्टंट असतं. कॉन्स्टंट. बदलतं का वस्तुमान? नाही बदलत. आपण शिकलो होतो. म्हणजे वजन डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे? कशाशी आहे? गुरुत्वीय त्वरणाशी. गुरुत्वीय त्वरण बदललं की वजन बदलतं. गुरुत्वीय त्वरण बदललं की वजन बदलतं. ह्याच्या बाबतीत आपण 3 पॉइंट शिकले होते. पृथ्वीपासून वर जाताना ग्रॅव्हिटीचं जे आहे कमी होते की जास्त होते? काल पॉइंट घेतले होते. पृथ्वीपासून वरच्या दिशेला जाताना ग्रॅव्हिटी कमी होते की जास्त होते? वरती उंच, पृथ्वीपासून उंच जाताना ग्रॅव्हिटी कमी होते की जास्त होते? तुम्हाला विचारलाय क्वेश्चन, उत्तर बरोबर येईल. कमी होते. म्हणजे वजन कमी होणार की जास्त होणार? आताच आपण काय लिहिलं इथं? वेट ग्रॅव्हिटी, वेट कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटीवर. डायरेक्टली प्रोपोर्शनल. वजन याच्यावर आहे. मग जर आपण पृथ्वीच्या आतमध्ये जातोय तर आपलं वजन काय राहील? पृथ्वीच्या आतमध्ये. आपलं म्हणजे स्वतःच नाही, एक कोणती पण वस्तू आहे जी पृथ्वीच्या आतमध्ये जाते त्याचं वजन किती राहील? कसं होईल? कमी होईल की जास्त होईल? पृथ्वीच्या आतमध्ये जाते तेव्हा वजन कमी असेल की जास्त? कमी. बरोबर. कोण? आणि पृथ्वीच्या केंद्रकावर वजन किती असेल? पृथ्वीच्या केंद्रकावर वजन किती असेल? 0. बरोबर. ज्याला हे ग्रॅव्हिटी पॉइंट लक्षात आले ना, चला बरोबर असेल तर 0. बघा, म्हणजे आपण ह्याला असं म्हणू शकतो की वजन हे ग्रॅव्हिटीवर अवलंबून आहे.
कशावर आहे? ग्रॅव्हिटीवर अवलंबून आहे. कारण ऍक्सलरेशन गुरुत्वीय त्वरण ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस वजन कमी होतं, ज्यावेळेस ते जास्त असतं त्यावेळेस वजन जास्त असतं, जेव्हा ते शून्य होतं तेव्हा हे शून्य होतं. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण समजण्यासाठी. बघ, ध्रुवावर वजन जास्त असतं आणि विषुववृत्तावर कमी असतं हे लक्षात ठेवा. आता चंद्रावर आपण काल बघितलं होतं, चंद्रावर वजन पृथ्वीवर वजन वजनापेक्षा 6 पटीनं काय असतं? कमी असतं. काल पण आपण पॉइंट बघितला होता हा. समजा एखाद्या व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 60 न्यूटन. किती आहे? 60 न्यूटन आहे. तर त्याचे चंद्रावरचे वजन किती? वजन किती बघा. किती असेल मग? आता चंद्रावरचं वजन फॉर्म्युला काय आपल्याकडे? वजन पृथ्वीवरचं किती दिले आपल्याला? 60. आणि खाली 6चा भाग म्हणजेच किती असत? 60 असेल की नसेल? 10 न्यूटन. बरोबर सांगतो सर? 10 न्यूटन असणार. आणि कधी कधी बरोबर धन्वंतरी मॅडम 10 न्यूटन. आता याच्या उलट पण जर घेतलं तर कधी कधी असाच प्रश्न आला, चंद्रावर एखाद्या व्यक्तीचं वजन 40 न्यूटन, तर पृथ्वीवरील वजन किती? 40. बघा फॉर्म्युला घ्या. चंद्राचाच फॉर्म्युला जरी वापरला तरी आपल्याला येते. चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजन 6 पट. काय दिले आपल्याला? चंद्राचं वजन दिलं, पृथ्वीचं काढायचंय. पृथ्वीवरील वजन करू शकतात तुम्ही. आले उत्तर. धन्वंती मॅडमचं आले उत्तर. म्हणजेच काय होईल? पृथ्वी 40 गुणवले 6 म्हणजेच किती असेल तुमचं? 240 न्यूटन पृथ्वीवरच आहे. समजलं? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? सांगा. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? नो. ओके. चल, आता अजून एक असा फॉर्म्युला बघू. एखाद्या वस्तूचं वस्तुमान दिलेलं असतं. वस्तुमान. आता हे तर आपण पृथ्वी चंद्रावरचं वजनचं बघितलंय. पेपर 2 म्हणून सर. पेपर 2. पेपर 1 वाले जर कोणी जॉईन असतील तर त्याने लेफ्ट झाले तरी चालेल ना. पेपर 2. पेपर 2 मी कालच टाकलं होतं. पेपर 2 पेपर 1 साठीच नाहीये. जो कन्सेप्ट आहे तोच पहिल्या लेक्चर मध्ये झाला. जर कोणी नसेल तर भौतिक राशीचं पहिलं लेक्चर पेपर 1 व पेपर 2 साठी आहे. तिथे तशी हेडिंग पण दिली आहे. कालपासून पेपर 2 चेच लेक्चर सुरू आहेत आणि इथून पुढचा भौतिक राशीचा सिलेबस पेपर 2 साठीच उपयुक्त आहे. ओके, त्यांनीच हे लेक्चर करा. पेपर 1 वाल्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल, करायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, चल. आता आपण वजन वेट पाहत आहोत. त्याच्यामध्ये चंद्रावरील आणि पृथ्वीवरील बघितले. समजा एखाद्या वस्तूचे
वस्तुमान 20 kg किलोग्रॅम आहे, तर वजन काढा. वजन किती काढायचं आपल्याला? आता ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. फॉर्म्युला दिलेला आहे mg, बरोबर आहे. मग आपल्याकडे वस्तुमान दिले. वस्तुमान म्हणजेच काय तुमचं? मास. एम दिलाय तुम्हाला 20. आणि ग्रॅव्हिटीचं एक कॉन्स्टंट वेट तुम्हाला सांगितलेलं. कॉन्स्टंट नसते, पण एक तुम्हाला त्याची किंमत दिलेली आहे. स्मॉल जी ची पृथ्वीवरील साधारणतः किंमत दिलेली आहे 9.8. बरोबर आहे. ठेवून द्या फॉर्म्युला. 20 गुणवले 9.8. सांग. बरोबर, कोमल मॅडमचं उत्तर आलेलं आहे. बघा, पॉइंट न गोंधळ होऊ देऊ नका. पॉइंटने गोंधळ होऊ देऊ नका. बघा, पॉइंट एक नंतर आहे, एक नंतरच द्यावा लागणार आहे. त्याच्या पुढे शून्य आहे, काही देण्याची गरजच नाही. साईन विसरू नका. न्यूटन. कसं आलं बघून. हं? चला, यानंतर शिकूया दाब. 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 दाब मीन्स प्रेशर. ह्याचं जे साईन आहे कॅपिटल पी आहे. एकक क्षेत्रफळावर, ह्याचे डेफिनेशन बघा, लंबरूप दिशेने लावलेले बल म्हणजे दाब होय. दाब होय. बरोबर. एखाद्या गोष्टीवर आपण दाब लावतो, प्रेशर लावतो. आता ह्या फळ्यावर मी अशी इथं दाबतीये, इथं दाबतीये, म्हणजे काय करते? प्रेशर लावते, दाब देते. त्याच्या क्षेत्रफळावर, जे त्याचं क्षेत्रफळ आहे, जिथं दाब दिलेला आहे तिथेच त्याचं क्षेत्रफळ आहे. बाकीच्या बोर्डाला काही परिणाम होणार आहे का? किंवा मी माझ्या हातावर अशी दाब देते, त्या हाताचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यावरच हे होतं, म्हणजे बल लावला जातो. दाब पण बलावर अवलंबून आहे आणि त्याच्या क्षेत्रफळावर. म्हणजेच फॉर्म्युला काय होणार आपला? दाब बरोबर बल छेदस्थानी क्षेत्रफळ. बल क्षेत्रफळ. बरं, म्हणजेच काय येणार आपलं? प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. दाब ही अदिश राशी आहे. कशी आहे? अदिश. अदिश राशी आहे. आता आपलं बल आणि क्षेत्रफळावर अवलंबून आहे, त्याच्यामुळे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, असं त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. ह्याच एसआय युनिट न्यूटन मीटर पर स्क्वेअर, यालाच पास्कल पण म्हणतात. त्यानंतर याचं जूल पर मीटर क्यूब हे पण आहे.
सीजीएस युनिट, सीजीएस युनिट याचं आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर ह्याचे इतर एकक आहे. इतर एकक मोजण्यासाठी एक डिव्हाइस बनवलेला आहे, त्याचं नाव आहे बॅरोमीटर. इतर एकक आहे. इतर सीजीएस मध्ये आणि एसआय मध्ये येत नाही. इतर म्हणजेच 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. हे पण लक्षात ठेवा. इतर एकक. पृथ्वीच्या आत जाताना दाब आहे का तो वाढतो. बघा प्रेशर आहे, क्षेत्रफळावर आणि बलावर अवलंबून आहे, म्हणूनच त्याचा फॉर्म्युला आहे दाब बरोबर बल डिवायडेड बाय क्षेत्रफळ. अदिश राशी आहे. एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, त्याला पास्कल पण म्हणतात, जूल पर मीटर क्यूब. सीजीएस युनिट आहे डाइन पर सेंटीमीटर, आणि इतर युनिट आहे बॅरोमीटर. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. 10⁵ पास्कल. समजलं? दाब समजलाय तुम्हाला? प्रेशर, आपल्या डोक्यावर पण प्रेशर असतं बघा. टीईटी आलेला आहे आता सध्या प्रेशर. प्रेशर नाहीये, टेन्शन पण नाहीये, निवांत राहा, निवांत अभ्यास करा. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? नाही. कार्य, वर्क, ह्याचं पण आहे कॅपिटल डब्ल्यू. अक्षर खूप लहान दिसतंय का? ठीक आहे. असं काही जणांची कमेंट्स आली होती की मॅडम बोर्ड थोडा अजून जास्त दाखवा, अक्षर लहान दिसतं त्याच्यामुळे. नाहीतर मग उभा राहून सेटअप करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे सध्या माझ्याकडे बाळ आहे, त्याच्यामुळे उभा राहून सेटअप केलं, स्टँडला जर धक्का मारला तर सेटअप लगेच बिघडतं. खाली बसलेलं सेटअप कव्हर करता येतं. शक्यतो बाळाकडे माणूस असतं पाहिला, पण चुकून मुकून येतो. अक्षर छोट तर होत नाही ना, तुम्हाला दिसतंय ना का अजून खाली करू स्टँड? म्हणजे व्यवस्थित तुम्हाला पहिला जसं होतं तसं असं ठीक आहे. एकदा कमेंट करा तुला दिसतं. ओके, म्हणजे डन. चल, इट्स ओके. चल, बघा आपण पाहत आहोत कार्य. बघा, प्रयुक्त बलामुळे जर वस्तूचे विस्थापन होत असेल तर कार्य झाले असे समजतात. बल आणि विस्थापन कार्यामध्ये इम्पॉर्टंट शब्द आहे. बल आणि विस्थापन. एखादा कार्य करण्यासाठी तुम्हाला बल लावावं लागतं. घरातली कोणतीही वस्तू घ्या, दररोजच्या प्रमाणामध्ये आपण बल लावतो, आणि त्याचं विस्थापन व्हायला पाहिजे, म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे झाली पाहिजे, तरच काय घडतं? कार्य. तरच काय घडतं? कार्य घडतं, अन्यथा कार्य घडत नाही. समजा एखाद्या हॉलमध्ये चेअर आहे, ती तुम्हाला किचन मध्ये आणायची आहे. त्यासाठी तुम्ही त्याच्यावर काहीतरी XYZ प्रमाणात बल लावतात, एका विशिष्ट दिशेने त्याला खेचता, तिथं आणून ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं? तुमचं बल आणि विस्थापन दोन्ही घडतं. दोन्ही घडल्यामुळे तुमचं कार्य पार पडतं. कार्य कोणतं पार पडतं?
हॉलमधून खुर्ची किचन मध्ये आणली, हे तुमचं कार्य पार पडतं. बरोबर? कार्य. हं? बघा, इफ ऑब्जेक्ट इज displaced due to the applied force only then work has been done. ओके, तर कार्य बल आणि विस्थापनावर अवलंबून आहे. कार्य, फॉर्म्युला बघा, बल गुणवले विस्थापन. विस्थापन म्हणजेच डब्ल्यू एफ अँड ए, विस्थापनाचं साइन दिलं. झालं आपला फॉर्म्युला तयार. आता ही आहे अदिश राशी. अदिश राशी, अदिश राशी. आता ह्याच्यामध्ये काही सदिश राशी, अदिश राशी पण आला त्याचा, कार्य बल विस्थापन. पण ज्या वेळेस दोन सदिश राशीचा गुणाकार होतो त्यावेळेस ती अदिश राशी असं त्याचं उत्तर येतं. ओके, आता ह्याचं एसआय युनिट पाहूया. एसआय युनिट न्यूटन मीटर. आणि दुसरं आहे जूल. दुसरं सीजीएस युनिट आहे टाइम सेंटीमीटर. जशाच तशा लिहायचे आहेत. आपल्या बलाचं विस्थापनाचं घ्यायचं, त्याला इंटू मध्ये करायचं. हे दुसरं आहे. ओके, त्याला अजून एक आहे अर्ग. अर्ग, अर्ग. ज्या दिशेने बल लावले त्याच दिशेने कार्य होत असेल तर ते धनप्रभारित कार्य समजले जाते. ज्या दिशेने बल लावले त्याच दिशेने विस्थापन झाल्यास कार्य धनप्रभारित असते. आणि विरुद्ध दिशेने असल्यास, विरुद्ध दिशेने विस्थापन असल्यास कार्य ऋण असते. त्याचबरोबर जर बल परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर लावलेलं असेल आणि विस्थापन झालेच नाही तर त्यावेळेस ते शून्य असते. कार्य शून्य. आता एक्झाम्पल बघू. ज्या दिशेने बल लावले त्याच दिशेने विस्थापन झाल्यानंतर कार्य धन असते. धन असते. तर समजा आपण एखादी सायकल ओढतोय रस्त्याने, एखादी सायकल ओढतोय किंवा एखादं बाळ आपण चालवत नेतोय रस्त्याने. आपण ज्या दिशेला चालतोय हाताला धरून घेतल्यानंतर ते पण व्यक्ती किंवा ते जे सायकल असेल, बाळ असेल, ती आपल्याला त्याच दिशेने चालते. समजा इथून एखादी व्यक्ती निघालीये, त्यासोबत एक छोटी व्यक्ती हाताला धरून जाते. त्या दोघं ह्या दिशेलाच येत आहे. हे बाळ पण ह्याच दिशेला येणार, ह्याच दिशेला. आणि दुसरं त्याच्या विरुद्ध, समजा एखादी गोष्ट आहे की याच्यावर जिना वगैरे चढणं पण उदाहरण येते. पण फॉर एक्झाम्पल समजा ह्या बाळाला इकडं आईस्क्रीम दिसली आणि हा बाळ इकडं जातोय. ही आई इकडं त्याला ओढत नेते, हा इकडं जातोय, ही विरुद्ध दिशेने जातो. आई इकडं ओढते, तो तिकडं जातोय विरुद्ध. त्यावेळेस कार्य ऋण दिशेने असते. आणि एखादी भिंत आहे किंवा एखादी खूप अवजड वस्तू आहे, तिला आपण पूर्ण फोर्स लावते, पूर्ण फोर्स लावते. जेवढे तुमच्यामध्ये बल किंवा एनर्जी आहे तेवढ्या एनर्जीनं तुम्ही त्याच्यावर पूर्ण फोकस करतोय, पण ते हलणार आहे का? तिचं विस्थापन होणार आहे का? म्हणजे कार्य घडणारच नाही ना. कार्य घडणार नाही. बघा, एखादी वस्तू आपल्यासोबत आपल्याच दिशेने चालत आहे किंवा त्याचं विस्थापन होत आहे, कार्य होत आहे, त्यावेळेस कार्य धनप्रभारित असते. ज्या वेळेस आपण एखाद्या वस्तूवर बल लावलं पण ते विरुद्ध दिशेने जात आहे, जसं की एखादा चेंडू आपण वर फेकला पण तो 100% नाही तर 200% तो खालीच येणार. एखादा चेंडू वर फेकला तर तो खालीच येणार आहे, का तर ते विरुद्ध दिशेने जाणार. त्यावेळेस कार्य ऋण घडते. आणि एखाद्या अवजड वस्तूला आपण जबरदस्तीने कितीही धक्का मारतो, कितीही धक्का मारतो, ती हलणार नाही. त्यावेळेस कार्य
घडणारच नाही. विस्थापन नाही झालं म्हणजे कार्य घडलं नाही. आता समजा पायऱ्या चढतोय आपण, कोणतीही वस्तू घेतलं तर त्याच्यामध्ये विरुद्ध दिशा आली की ऋण, आणि आपल्यासोबत आपल्याच दिशेने विस्थापन झाले की धन. कार्य नाही घडलं म्हणजे आपल्याच्यानं तिचं शक्यच होत नाही बल लावणे, त्याला विस्थापन करणे. समजलं? कार्यामध्ये एवढंच आहे. समजले का सांगा? सगळ्याजण कमेंट करायचं. कोमल मॅडमचे, धनवंती मॅडमचे आणि संतोष सरचे. बाकी जणांचे रिअलमी एक अधून मधून करत राहते. माझं काम आहे सिलेबस संपवणे, पण तुमचं काम आहे सिलेबस पाहणे, अभ्यास करणे, समजून घेणे आणि परीक्षेत उतरवणे. तुम्ही जास्त बसलात कमी बसलात त्यांना माझा उत्साह वाढतो. पण रेकॉर्डिंग बघण्यापेक्षा लाईव्हला जर बसलात तुम्ही तर बेटर राहत. समस्त वेळ वाचतो, नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग पाहण्यासाठी हे होतं. ओके, त्यामुळे कमेंट्स करत जा. हं? चला बघूया एनर्जी, ऊर्जा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे ऊर्जा. राशी बघू आपण. एनर्जी कॅपिटल ई सा. एकच मिनिट. कॉल थोडं डिस्टर्ब झालं. ऊर्जा, कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. बरं. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? ऊर्जा म्हणतात. आता ऊर्जेचं एसआय युनिट बघा कार्यावरच डिपेंड आहे, म्हणजे जूल असणार. सीजीएस युनिट त्याचं अर्ग आहे. कार्य आणि ऊर्जा बरोबर असल्यासारखे समान एकक आहेत त्यांचे. आणि ही अदिश राशी, अदिश राशी. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. ऊर्जा आपण निर्माण करणे किंवा त्याच्यामध्ये कमी जास्त करणे आपल्याला, किंवा ती ऊर्जा नष्ट करणे शक्य होत नाही. जास्तीत जास्त आपण ऊर्जेचं रूपांतर करू शकतात. याच्यामध्ये ऊर्जेची काही रूपे आहेत. ऊर्जेचे रूपे तुम्ही पण सांगू शकताय जे माहित असतील ते तुम्हाला. यांत्रिक ऊर्जा, दुसरे आहे प्रकाश ऊर्जा, पवन ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, एक्सेट्रा. अशा खूप साऱ्या ऊर्जा आहेत. उष्णता, आण्विक तयार, हो बरोबर, खूप साऱ्या ऊर्जा आहेत. आता आपण लक्षात ठेवू, ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करणे आपण करू शकत नाही, तिला फक्त आपण कन्वर्ट करू शकतो. त्याच्यामुळे या ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जा ही इम्पॉर्टंट विचारली जाते. मॅक्सिमम यांत्रिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा
यांत्रिक ऊर्जेचे पुढे दोन उपप्रकार पडतात. तुम्हालाही माहित असतं. जर विसरला असाल तर नाव घेतल्या घेतल्या लक्षात येईल तुम्हाला. गतीज ऊर्जा आणि दुसरी गतीज ऊर्जा अँड सेकंड आहे स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा जिला म्हणायचा कायनेटिक एनर्जी, तिला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. आठवलं? आठवलं? गतीज ऊर्जा नावात अर्थ आहे, जिथे गतीमधून निर्माण होते ती गतीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे एखाद्या विशिष्ट ऊर्जेमुळे किंवा एखाद्या विशिष्ट दबावामुळे किंवा एखाद्या विशिष्ट कार्यामुळे जी घडलेली ऊर्जा असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. आता गतीज ऊर्जेचा फॉर्म्युला घ्या अगोदर. गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. एम म्हणजे मास, व्ही म्हणजे वेलोसिटी. स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, एम जी व्ही, मास, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हाईट. आता एखाद्या वेळेस असं विचारतात यांत्रिक ऊर्जा किंवा एकूण यांत्रिक ऊर्जा, एकूण यांत्रिक ऊर्जा. त्यावेळेस असं लिहायचं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज. ओके. बघा, कार्य म्हणजे एनर्जी, कार्य सॉरी ऊर्जा म्हणजे एनर्जी. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. त्याचे SI युनिट जूल, CGS युनिट अर्ग. कारण कार्य आणि ऊर्जा एकच समावून घेतली जाते. ती अधिश्वासी आहे. ऊर्जा ही नष्ट करता येत नाही, तिला बदलता येतं. ते यांत्रिक, प्रकाश, पवन असे खूप सारे रूपे आहेत. त्याच्यामधलं इम्पॉर्टंट यांत्रिक ऊर्जा आहे, त्याचे दोन उपप्रकार पडतात, गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतीज ऊर्जा म्हणतात. एखाद्या विशिष्ट कार्यामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. एक्झाम्पल, एखादा चेंडू आपण वरून खाली फेकला तर काय होतं? एक फेकल्यामुळे गतीज ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर धनुष्यातून सुटलेला बाण, एक आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला आहे, त्याच्यामधून कार्य घडलेलं आहे, तो बाण तिथून निघालेला आहे आणि त्याच्या एक गती प्राप्त झालेली आहे, त्याच्यामुळे ती गतीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा, ताणलेले रबर, टाकीतले साठवलेलं पाणी किंवा आपल्या घरी कोणत्याही ह्याच्यामध्ये साठवलेलं पाणी. आता ह्याच्या या सगळ्या ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, एक ऊर्जेचा लॉ आहे, एक नियम आहे. हे समजलं का? एकदा कमेंट करा. एक नियम बनलेला आहे, तो नियम कोणता तो बघूया. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन. याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. विश्वातील एकूण ऊर्जा ही कशी आहे? अक्षय, अक्षय. त्यामुळे त्याचं ऊर्जा अक्षयतेचा नियम असा पडेल. अक्षय म्हणजे जिचा कधीही क्षय होत नाही, अक्षय. आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लक्षात येईल की ऊर्जा आपल्याला नष्ट करता येत नाही आणि तिचं रूपांतरही करता येत नाही. कशामुळे म्हणले ते बघा. एक्झाम्पल, आता इस्त्री घ्या आपण. इस्त्री, घरातील सर्वसामान्य उदाहरण घेऊ आपण. इस्त्री, इस्त्रीला कोणती ऊर्जा असते? आपण देतो अगोदर इलेक्ट्रिक ऊर्जा देतो की नाही, विद्युत ऊर्जा, विद्युत देतो.
तर आपण ते कपड्यावर ज्यावेळेस प्रेस करतो त्यावेळेस कपडा गार असतो की गरम असतो? म्हणजे इथं काय मिळेल तुम्हाला? उष्णता. उष्णतेवाली ऊर्जा मिळाली. बरोबर आहे. हं? इस्त्री. त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रकाश संश्लेषण, दुसरं उदाहरण आहे प्रकाश संश्लेषण. आता प्रकाश संश्लेषण मध्ये प्रकाशाची ऊर्जा अगोदर असते. बरोबर. प्रकाश ऊर्जा येते वनस्पतीवर पडते. पुन्हा त्याच्यासाठी हे काही एकदम घडत नाही. हे एक आपण घरात हे करतो त्याच्यामुळे आपल्याला हे साधं सिंपल उदाहरण भेटलं. ह्याच्यासाठी त्यांनी कार्य करतात तिथे एक वेगवेगळे डिव्हाइस वगैरे असतात त्याच्यामधून रासायनिक ऊर्जा निर्माण होते. रासायनिक ऊर्जा. त्यानंतर जलविद्युत केंद्र. जलविद्युत केंद्र स्थितीज ऊर्जा असते अगोदर वीज वगैरे ते हे करण्याचं पाण्याचं स्थितीज ऊर्जा असते. त्याला नंतर पाणी गतीज ऊर्जेमध्ये येतं. गतीज ऊर्जेमधून ते विद्युत ऊर्जा तयार होते त्याच्यामधून पोटेन्शियल बघा चेंजेस कायनॅटिक आणि इलेक्ट्रिक. पोटेन्शियल एनर्जी आहे नंतर कायनॅटिक एनर्जी नंतर इलेक्ट्रिक एनर्जी. समजलं? समजलं तुम्हाला? बाकीच्या नाही लक्षात राहील तर आपली इस्त्री लक्षात ठेवा. इस्त्री एक लॉ आहे आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एखाद्या वेळेस असं येऊ शकतं की ऊर्जाचा कोणत्या लॉला नाही अक्षय अक्षय ऊर्जेचा नियमामध्ये कोणत्या लॉला फर्स्ट लॉ असे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर तुम्हाला थर्मोडायनामिक्स येईल. लॉ सांगते. हा लॉ जो आहे ना ते ह्याच्यासाठीच आहे कन्झर्वेशन. ह्याच रूपांतर ऊर्जा जी आहे ना ते नष्ट होणार नाही. थर्मोडायनामिक्सचा लॉ तुम्हाला इथे सध्या काही गरज नाही. पुढच्या चॅप्टर मध्ये आलं तर आपण घेऊयात. रूपांतर करण्यासाठी जो लॉ वापरला जातो तो एक नियम आहे. हा विशेष असा त्याची थेरॉटिकल आपल्याला बघण्याची गरज नाही. ओके. आता बघू आपण शक्ती पॉवर. शक्ती पॉवर सिंबल आहे पी. कार्य करण्याचा दर मोजते. शक्ती काय करते? कार्य करण्याचा दर मोजते. ती म्हणजे शक्ती. दर आला की काय येतो? वेळ. वेळ येतो. रेट ऑफ वर्क ऑफ डन इज कॉल्ड द पॉवर. शक्ती. दर आला म्हणजे काय असणार? वेळ आहे. वरती काय आले? कार्य. खाली काय आहे? वेळ. तुमचा फॉर्म्युला काय असणार? पॉवर वर्क डिवायडेड बाय टाइम. बरोबर. ही अदिश राशी आहे. अदिश राशी एस आय युनिट जूल पर सेकंड आणि ह्याला वॅट पण म्हणतात. शास्त्रज्ञाचं नाव आहे वॅट. सीजीएस युनिट अर्थ पर सेकंड आणि इतर एक त्याचे इतर एक अश्वशक्ती पण असं म्हणतात. अश्वशक्ती. हॉर्स पॉवर आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हे लक्षात ठेवा.
कार्य करण्याचा दर मोजण्यासाठी एखादं कार्य करण्याचा दर मोजला काय ते आपली शक्ती करते. शक्ती करते. कोणतंही कार्य करण्यासाठी एक वेळ लागतो. समजा आपण मग वस्तूचं एक्झाम्पल परत घेऊया. हॉलमधून खुर्ची किचन मध्ये आणणं त्याच्यासाठी काहीतरी वेळ लागला असेल. बरोबर आहे. काहीतरी वेळ लागला असेल. कार्य केलेल्या क्षमतेचा जो वेळ काढायचा त्याच्यासाठी किती शक्ती लागली, किती बल लावलं ते पण ह्याच्यावर दिसतं. समजलं तुम्हाला? उद्याच्याला हा चॅप्टर आपला संपतो. परवा दिवशी आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. स्टॉप करते. समजलं का ते कमेंट्स मध्ये सांगा. आजचे पॉईंट समजले का?